चला, पहिला जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे इंडियन पॉलिटीच्या उद्देशातून आहे की रेड फ्लॅग जो आहे तो नेक्स्ट सेंचुरीमध्ये वाढणार आहे. रेड फ्लॅग कसला असतो तर CPIM कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया याच्याबद्दल पहिलं आर्टिकल आहे. त्याच्यानंतर जर दुसरं बघायला गेलो तर सर्क्युलेटरी सिस्टीमच्या ज्या डेथ होत आहे त्या वाढलेल्या आहे असं रिपोर्टमध्ये सांगितण्यात आलेलं आहे. याच्याबद्दल एक दुसरं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. त्याच्यानंतर पुढचं जर आर्टिकल बघायला गेलो आपण तर रेबीजचं जे आहे ते वाढलेले आहे आणि जे आपलं त्याचं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह किंवा त्याची जी ट्रीटमेंट आहे ती खूप आपण इम्प्रोमाइज केलेली आपल्याला दिसते, ते एक बघायचं आपल्याला. त्याच्यानंतर जर पुढे बघायला गेलो पुढचं इम्पॉर्टंट आर्टिकल एडिटोरियल आहे अ इयर ऑफ डिसिपेटिंग प्रॉमिसेस फॉर इंडियन फॉरेन पॉलिसी. IRच्या दृष्टीने हे एक इम्पॉर्टंट आर्टिकल आहे की काय असलं पाहिजे काही नाही. आणि लास्ट वन जर बघायला गेलो आपण, ठीक आहे, डोपिंग एजन्सी तुम्हाला सांगितलं मी वाडा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आणि नाडा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीच्या रिलेटेड आहे, जे की आपण ऑलिम्पिकमध्ये पण बघतो. त्याच्यानंतर अर्बन फ्युचर विथ सिटीज लास्ट वन आर्टिकल आहे. तर एवढे सगळे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. आय होप की तुम्ही नोट्स काढत असणार एवढ्या आर्टिकलच्या. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळते. धन्यवाद.